किमयानी डोका करले बघ कसा ग्रिल मधून. किमू किमू पोंगाडी कुठे आहे? दाखव मला, दाखव लवकर. कशी अशी कशी पोंगाडी गाडी कशी पळवते? ट्रेन गाडी दाखव मला कुठे आहे? ट्रेन गाडी कशी पळवते? दाखव ना तू, दाखव. अशी पळत. डोका टेक, एक डोका हात जोड, हात जोड. तू पप्पा कर, हात जोड, डोका टेक. अशा प्रकारचं असतं पाला आणि फुलं बघू शकता. आईने मस्त ओवरणाची फुलं आणल्यात. आता पाला आणि फुलं मिक्स आहेत. आई आता फुला सेपरेट करतात. आपल्या फुलांची तर भाजी बनवायची आहे. फुलांची करायची बाई. यो ताजा फुलं, यो ताजा फुलं ना, यो शिला म्हणजे कालचा पिवला पारले. आणि असा पाला असला ना, हे भाजीचा हे फुलांचा काय उपयोग आहे सांग जरा मला. तो सांधे दुखीला चांगला असतं. सांध्याला, वाताला, सांध्याला, कमरेला चांगलं असतं. हाय युट्यूब फॅमिली, तुमचं सर्वांचं आपल्या जयेश पाटील ॲग्रिकल्चर ब्लॉगिंग चॅनल स्वागत आहे. तर अर्णवचा आता शाळा सुट्टीचा टाइम झालेला आहे. तर आता चालू आहे त्याला घ्यायला. तर आपल्यासोबत आता किमू सुद्धा आहे. तर चला तुम्ही कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये. फायनली आपण आलो आहे अर्णवला शाळेत घ्यायला. शाळा सुटले आणि तुम्ही बघू शकता इकडे बघा आपली किमिया दीदी सुद्धा आले अर्णव दादाला घ्यायला. किमू इकडे बघ, हाय कर, हाय कर, हाय. मला ऐकत इकडे बसले शिवांश, शिवांश, शिवांश. इकडे किमयानी डोका करले बघ कसा ग्रिल मधून. किमू किमया इकडे बघ, मामा बाबा, मामा किमू इकडे बघ. मामा आम्हाला माहिती बघू शकता. फायनली JRKG ची पोरं सोडलेत. बघू शकता लाईनी नेतात बघा मस्त. आणि आपला अर्णव शेठ, किमिया, किमू दादा तो बघ. इकडे इकडे दादाला आवाज द्या आता. आवाज दे किमू, आवाज दे. दादा बोल. तुला दिसले का किती दादा? तो बघ, दादा दाखव दीदी. बघू शकता आपली किमिया दीदी आले अर्णव दादाला घ्यायला. इकडे अर्णव दादा. किमू किमू दादाचा हात पकड. चल पुढे रिक्षा आपली. दादाचा हात पकड. हे हात पकड रे दिदा. ए गोंदिया यो, अरे हात पकड ना. तुझा हात पकड. काय हात. बेसा बेसा. किमिया दीदी आणि अर्णव. किमू हात पकड दादाचा. अरे वा मस्त. मिला फॅमिली. हा दोघांना दोघांना दोघांना. तुझी सोबत असते. चला फायनली अर्णवला घेतले. आता आपण जाऊ घरी मस्त पैकी. किमी गाडी कुठे आहे? किमू पोंगाडी कुठे आहे? दाखव मला, दाखव लवकर. कशी अशी कशी पोंगाडी गाडी कशी पळवते? ट्रेन गाडी दाखव मला कुठे आहे? ट्रेन गाडी कशी पळवते? दाखव ना तू, दाखव. अशी पळत, अशी पळत गेली ना. ती गेली. फायनली अर्णवला घरी घेऊन आलो आणि आता जेवण वगैरे घेतो आणि त्यानंतर थोडा आराम करतो. नंतर संडेला जायचं आपल्याला पाया पडायला मस्त मंदिरावर. सोमवार आहे. अर्णव किती दिवस मागे लागले मंदिरावर जायचं आहे. तर अर्णव आणि किमी यांना दोघांना घेऊन जातो. आणि त्याला फायनली आलो आहे आपण. मस्त पटरी क्रॉस केली. बघू शकता नजारा. गवत भरपूर वाढले.
आणि पाणी सुद्धा सुकलंय खड्ड्यातला. कमळ आहेत. शिवशंभो. बघू शकता आपली किमिया आणि अर्णव. पाय पडून घेऊ करा पप्पा. सुख दे. चला इथं पडा, इथं पडा. हा असती असती इथं इथं. हा असती अर्णव. चला ये ये दीदी. चल इकडे. पोम गाडी आली ना. कुठे पोम गाडी? पोम गाडी आहे ना दीदी. कुठे दीदी पोम गाडी? पोम. बघू शकता आपली दीदी आता घंटा वाजवतो. वाजव. तुझा आता तुला कसा मजा आली दीदीला. परत आली गाडी. ओ किमीला एवढी मजा आली बघा. दीदी दीदी पोम गाडी कुठे आहे? पोम गाडी. चल ये पाय पडत आला. ये दीदी ये बाप्पा कर काम. चालेल नाही चल चल जा. हा जा जा आता दीदी तू जा जा. असे कर पप्पा. पप्पा कर. डोका टेका. हा पर पाया इथं. पर पाया इथं. हे इथं इथं पर पाया. तू कर पप्पा. इथे पप्पा कर. पप्पा करा. चला आतमध्ये चला. शंभो. चला चला चला. शिव शंभो हर महादेव. हा बाप्पा कर ना दीदी. इथं बाप्पा कर. डोका टेक. डोका टेक. एक डोका. हात जोड. हात जोड. तू बाप्पा कर. हात जोड. डोका टेक. हा हा बाप्पाच्या इकडे 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 बाप्पा कर. चल कसा ना करायचा. इथं बाप्पा कर. तू कर बाप्पा. बाप्पा इथं डोका टेक. इकडे डोका टेक. इथं डोका टेक. बाप्पा कर. हात जोड. चला. चला तर डोका टेक. डोका टेक. किम्या बाप्पा कर. बाप्पा कर. बघू शकता किमी बघा फुलपाखरू पकडायला. किमी इकडे बघ. यो फुलपाखरू हे बघ. हे बघ किमी बघा फुलपाखरू पकडायला गेले. किमो किम या यो परत पोंगाडी आली. दीपक कुठे? दीपक आली. दीपक कुठे ती पोंगाडी? पोंगाडी कुठे? बघ बघ पोंगाडी. चला फायनली दर्शन करून निघतोय आता. बघू शकता हा आहे झाड ओरणाचा आणि फुलं बघा केवढी आलेत. शकता
अशा प्रकारचं असतं पाला ओव्हरणाचा आणि फुलं. फायनली आपण ओव्हरणाची फुलं घेतलेत भाजी बनवण्यासाठी. आणि हा झाड ना खेडे भागातच आढळतं, शहरात वगैरे तर काही संबंधच नाही. आणि ही भाजी पण ना कुठल्याच बाजारात भेटणार नाही, गावा ठिकाणी हा झाड आढळतं. आणि ही भाजी ना हिवाळ्यातच येतं आणि हिवाळ्यातच शक्यतो जास्त खायची असते. ती सांधे विकार, पाठदुखी वगैरे त्याच्यासाठी चांगली आहे. बघू शकता आईने मस्त ओव्हरणाची फुलं आणलेत. आता पाला आणि फुलं मिक्स आहेत. आई आता फुला सेपरेट करतात. आपल्या फुलांची तर भाजी बनवायची आहे. फुलांची करायची बाई. यो ताजा फुलं, यो ताजा फुलं ना, यो शिला म्हणजे कालचा पिवला पारले. आणि असा पाला असला ना, हे भाजीचा हे फुलांचा काय उपयोग आहे सांग जरा मला. तो सांधे दुखीला चांगला असतं. सांध्याला, वाताला, सांध्याला, कमरेला चांगलं असते फुलांची भाजी. आता कोणाला काही जास्त माहिती नाही आताच्या ह्यानं, पण भावा डोकरीवर तर नेहमी करायची उपरची. मग ते दिवशी वार्ता करली ते आम्ही वर डोकरीवर जाम करायची भाजी याची. आणि यो बा यो कोवला पाला असला ना, औरा एकदम भारी कोवला मस्त लुसलुशीत त्याची बी करतान. हे बा असं भारी त्याची बी करतान. काय आहे बघू शकता मस्त पान आणि फुलं सर्व सेपरेट करून ठेवले इकडे. बघा आता आपण त्या फुलं चिरून घेऊ. फुला बघा अशी एकच नंबर दिसत. हे केसरचं धागत असेल आणि तो फिक्कट पिवळा कलर आहे आणि सफेद पान आहेत बघा मिक्सिंग मस्तपैकी. आणि आईने थोडं ते कोवली पान आहेत ना देठ ते पण घेतलेत टाकायला. चला आता रेसिपी करायला घेऊ. तुम्हाला साहित्य दाखवतो. बघू शकता इकडे बघा मस्त फुलं आईने चिरून चॉप केले, मस्त चिरून ठेवलेत. आणि ओला खोबरा वरून टाकायला आणि कोथिंबीर चॉप करून ठेवले, ही वरून टाकायचे आहेत आपल्याला. आणि बारीक टॅमॅटो कापले, धना पावडर आहे आणि बारीक लवंगी मिरची, कांदा कापले बारीक, लसूण ठेचून घेतले, हळद, बारीक मीठ आणि गरम मसाला. आपल्याला मसाल्याचा यूज नाही करायचा म्हणून भरपूर अशी मिरची घेतले. जसे आपण शेवग्याच्या पाल्याची भाजी करतो ना तशीच या ओव्हरण्याच्या फुलाची आपल्याला भाजी बनवायची. ही आपल्याला ही भाजी ना थंडीमध्ये जास्त खातात आणि सांध्याचा विकार असतं त्याच्यासाठी गुणकारिक असतं. आम्ही पण पहिल्यांदा बनवतो, फक्त त्याचं महत्व काय ना ते माहिती आहे. फक्त आम्ही पहिल्यांदा ट्राय करतो. चला तुम्हाला रेसिपी दाखवतो, तुम्ही कंटिन्यू राहा. चला आईने आता गॅस चालू केले, कढई ठेवले. आता तेल टाकून घेत त्याच्यात. चला तेल गरम झाले, आता आपण कढीपत्ता टाकू आणि ठेचलेला लसूण, त्याच्यानंतर बारीक चॉप केलेली मिरची असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं. आणि आता आपण बारीक कांदा कापले तो सुद्धा ऍड करू. तो पण आपल्याला ना सोनेरी रंग परत येईल एवढा परतून घ्यायचा आहे. बघू शकता कांद्याला मस्त सोनेरी कलर आलेला आहे. आता आपण टॅमॅटो टाकू. टॅमॅटो पण मस्त आता मऊ पडून पर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे. टॅमॅटो सुद्धा मेल्ट झाला मस्त. आता आपण मसाले टाकू. पहिले टाकू हळद, त्याच्यानंतर गरम मसाला आणि धना पावडर. आपण मसाल्याचा वापर नाही केला त्या भाजीमध्ये. मिरची जास्त टाकू, जास्त मिरची घेते, लवंगी मिरची. कधी पण पालेभाजी करायची असेल ना त्याच्यात मसाला नाही टाकायचा. आपण आता भाजी ऍड करू, फुलांची भाजी. शेपटाच्या फुलांची पण भाजी करतात, ती पण चांगली असते. उमवली ना मी, उमवून का फायदा नाही काही.
त्याचा तो जरा रस असतो तो निघून जातो निघून उमवला. जातं. त्याला म्हणून फायदा नाही. उमवली नाही. आणि आता हे झाकण नाही द्यायचं आणि हिला. कधी पण भाज्या करताना या झाकण द्यायचं नाही, कारण की जो कडू पण असतो ना तो त्याच्यात राहतो, मग कडू पण निघून जातं. झाकण नाही द्यायचं. आणि पालेभाजी करताना कधी पण आता बघा कढई पाऊण कढई भरले, पण आता ती परतून परतून कमी होईल. तेव्हाच मीठ टाकायचं. ज्यांना अंदाज असेल त्याही अगोदर टाकू शकतात, पण कधी पण परतून परतून जेव्हा कमी होईल ना भाजी, तेव्हाच चवीनुसार मीठ टाकायचं. अगोदर जर आपण ॲड केला ना तर मग तो भाजी खार व्हायची शक्यता जास्त आहे. आणि ज्यांना अंदाज आहे त्यांनी टाकू शकतो. जेव्हा एवढी भाजी दिसते, पण आता ती 5 मिनिटात परतून बघा कशी कमी होईल. बघू शकता आपली भाजी परतून झाले आणि थोडी मावलली आहे. आता अजून आपल्याला नाही भाजी सतत परतायला लागतं, कारण पाणी नाही येते आणि हा. बिना पाण्याची आहे ना ती. परतच ठेवायची नुसते. त्याचंच पाणी झालं बघा पाणी खाली. सुटले हा. बघ. आता जशी परते तशी ते मावल्याला कमी होत. आता मी मीठ टाकून घेते. आता भाजी कशी मावाली अजून मावलंय ती, पण तरी पण आपल्या अंदाजान टाकायचं मीठ. कमीच टाकायचं जरा. बघू शकता आपली भाजी केवढी कमी झाली बघा. 10 मिनिटं झाली आणि आपण भाजी नाही फास्ट गॅसवर परतत ठेवले. शिजवायला लागतं कारण पाणी तिला सुटतंय बघ. इकडे बघा, आपण पाणी ऍड केलं नाही, तिचंच पाणी झालं बघा. तिलाच पाणी होतं तिला जाते. आणि लक्षात ठेवायचा ही गॅस फास्टच ठेवायची आणि सतत परतीत राहायचा भाजीला. आणि झाकण देऊन नाही शिजवायची, मग तो जो कडूपणा असतो ना तो निघणार नाही. असं कसं वाफेन निघतं ना करू पण. आणि ही भाजी ना उमून नाही घालायची, मध्ये त्या भाजीला मजा नाही. मग आपण तो उमवलेलं पाणी जातं ना, मग तर जो काही आपल्याला सत्व भेटतं तो सगळं ते पाण्यालाच निघून जातं. म्हणून हलकी थोडीफार कडू लागली चालेल, पण अशी शिजवायची. कंबर दुखी, सांधे दुखी, वाताला चांगली असतं ही भाजी थंडीची. त्याला 20 मिनिटं झालीत. आता तुम्हाला भाजी दाखवतो. इकडं तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी साफ सुकलं. भाजीमधलं पाणी पूर्ण सुकले बघा. पाणी सुकलं म्हणजे भाजी झाली. आणि केवढी कमी झाली भाजी बघा. पण किती कमी झाली. आणि स्ट्रक्चर बघा तुम्ही, एक नंबर आले आपली भाजीला. ती बारीक मेथी असतं तिचीच सारखी म्हणजे अशी. मस्त बघा, जबरदस्त. आता हे आपण बारीक मेथीचे तिचेच सारखे असे असतं एकदम सरबट. आता खोबरा टाकू, ओला नारळ म्हणजे ते टाकू आणि परत थोडी परतू आपण ते. पालेभाज्यामध्ये ओला नारळ टाकतो. पालेभाज्या म्हणजे सर्वच नाही. गॅस बंद कर. गॅस बंद करू आता आपण. पण फास्ट गॅसवर भाजी शिजवली पूर्ण. 20 मिनिटं लागली ती भाजी शिजायला. आता आपण वरून थोडी कोथिंबीर टाकू. बघू शकता ओव्हरनाच्या फुलांची भाजी मस्तपैकी रेडी झाली बघा. मस्त फायनली आपल्या ओव्हरनाच्या फुलाची भाजी रेडी झालेली आहे मस्तपैकी. आता आई मस्त प्लेटिंग करून घेते, तुम्हाला दाखवतो. मस्त प्लेटिंग केली. आता आई मस्त वरून खोबरा टाकतं, ओला खोबरा गार्निशिंग साठी मस्त ठेवला होता थोडा आपण. आणि थोडी कोथिंबीर टाकू आपण गार्निशिंग साठी.
चला या जेवायला मस्तपैकी. इकडं तुम्ही बघू शकता आपला ताट रेडी आहे. मस्त भाकर, पापड, मिरची फ्राय, ही आपली भाजी आणि कैरीचा लोणचा मस्तपैकी. त्याला फायनल जेवण करून झालेले आहे आणि भाजी एकच नंबर झालेली होती. जबरदस्त. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा.